आई जोगेश्वरी नागोटणे वर्सेस K3 ऑक्सिजन वर्कर्स. K3 ऑक्सिजन वर्कर्स. आई जोगेश्वरी नागोटणे K3 ऑक्सिजन वर्कर्स असा सामना उद्घाटनीय सामना सुरू झालेला आहे. आणि प्रथम रेड करतायत हे आई जोगेश्वरी नागोटणेचे आधी उंच सडपातळ बांधायचे. उंच पुरे आपले राईट करून आपली चढाई करून मागे परतलेत आणि त्यांना प्रत्युत्तर दाखवत K3चे चढाईपट्टू अपील करतायत. अपीलच गेले होते परंतु कोणताही यश प्राप्त झालं नाही. मागे परत अतिशय मजबूत बांधतो उजवीकडून डावीकडे जोरात घेताना अगदी हँडटच हातानं मारण्याची अतिशय सुंदर रायडरची पद्धत असते की आपण जास्तीत जास्त त्याने एक गुण टिपलेला आहे. पुन्हा त्याची चढाईच प्रत्युत्तर दाखल पुन्हा 7 नंबरची रस्सी प्रदान केलेला चढाईपट्टू अतिशय सुंदर अशी तब्येत आहे. मजबूत बांध्याचे असे ते आई जोगेश्वरी नागोटणेचे आणि सुंदर कव्हर झालेले आहे जोगेश्वरीच्या कडून. रस्सी नंबर 7च्या खेळाडूनं नाव समजलं तर चांगलं होईल. त्यांचं अतिशय सुंदर तब्येत आहे. खेळण्याचा लकप पण छान आहे. आपली उजवी राईट करतायत. राईट करून पुढे जात आहेत आणि हिटच मारण्याचा प्रयत्न करतात. सुंदर अशी स्टाईल त्यांची आहे. त्याला प्रत्युत्तर दाखवत छोट्या बांध्याचे सडपातळ बांध्याचे पायथीचा प्रयत्न गुण कमावण्याचा प्रयत्न पुन्हा होळकावून येते. उजवीकडून डावीकडे फिरत छोट्या शिरुष्टीचा आणि अतिशय सुंदर प्रयत्न केला. 79 सहज गत्या त्याने गुण टिपलेला आहे. फक्त 80 झाली वडखरच्या संघाकडून आणि तो गुण घेऊन परत गेलेला आहे. अरे वा सुंदर असं सुंदर मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न नाही त्याने मारून टिपलेला आहे. परतलेला आहे. पुन्हा एक उत्कृष्ट चढाईपट्टू होता की ज्याने एका चढाईत 4 गुण प्राप्त केले. अतिशय मजबूत बांधाचा आणि बोथावर देण्यात आलेला आहे. पंचाकडे ती सवय लागून राहतो. तुमचा खेळ चांगला असेल तर जेव्हा आपण सहभाग घ्यायचा असतो म्हणजे आपल्या बरोबर असणारे समोर आपले पंच असतात. ते काय निर्णय देतात आणि कबड्डीचे नियम काय आहेत हे आपल्याला फाडून पूर्णपणे समजतात. म्हणून प्रत्येकाने जो खेळाडू आहे त्याने किमान जिल्हास्तरीय तरी पंचपरीक्षा पास व्हायला पाहिजे. या झोनच्या शेवटच्या हप्त्यात जे किसन विद्या मंदिर इथे माझा माणूस आहे की पुन्हा मी जिल्हास्तरीय कबड्डी परीक्षा ठेवणार आहे. मला बरेच वेळा धनाजी सर सुद्धा फोनवर बोलले की तुम्ही सर घ्या इंटरेस्ट येतात आणि इथे या खेळाडूंना अजिबात प्रतिस्पर्धेने बोलायचं नसतं. राईड चालू असताना प्रतिस्पर्धेने बोलायचं नाही. उजवीकडून डावीकडे झेपत होतो मध्यावरती रिटर्न परत फिरतो आणि पायथी मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे बोनसचा प्रयत्न केला त्यानं. दुसरीकडे तो अगदी तत्क्षणी मागे परतला आणि जी मुळे असते आपला उद्देश असतो तो 9 नंबरचा जर्सी परिधान केलेला अतिशय सुंदर अशी त्याची झाप मारली होती परंतु अयशस्वी झाला आणि त्याने गुण घेऊन गुण घेऊन परत आलेले 9 नंबरची जर्सी परिधान केली. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अतिशय उंच आहे. सडपातळ बांध्याचा आहे. लकप चांगले
आणि पुन्हा शामू कवर लावली गेली आणि त्याला अगदी जागेवर निदान रोशी थांबवण्यात आला. झटापट झाली, राईड केलं त्यांनी आणि